Hello student, today we are starting next chapter, chapter number 4, construction of triangle. In previous standard we already learned such type of construction of triangle. If three sides म्हणजे त्रिकोणाच्या तीन बाजू जर दिल्या असतील तर त्रिकोणाची रचना करणे. सिमिलरली इफ टू साइड्स अँड वन अँगल included by these two sides म्हणजे दोन त्रिकोणाच्या बाजू आणि त्यांच्या दरम्यान असलेला कोन दिला असेल. Otherwise if base and angles adjacent to base म्हणजे त्रिकोणाचा पाया आणि पाया जवळचे जर दोन अँगल्स कोन दिले असतील तर त्रिकोणांची रचना करणे हे आपण आपल्या आधीच्या इयत्तेमध्ये शिकलो आहोत. ह्या पाठामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची रचना करणार आहोत ज्यामध्ये त्रिकोणांच्या दोन बाजूंची बेरीज, कदाचित त्रिकोणांच्या दोन बाजूंची बेरीज असेल किंवा त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज असेल किंवा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची वजाबाकी दिली असेल. तर समजा अशी कंडिशन असेल तर आपल्याला त्रिकोणाची रचना करायची आहे. त्यासाठी मागच्याच पाठामध्ये म्हणजे तिसऱ्या क्रमांकामध्ये आपण एक प्रमेय अभ्यासलं, एक थेरम अभ्यासलं, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, ज्याला लंब दुभाजकाचे प्रमेय असे म्हणतात. समजा ह्या ठिकाणी PQ हा एक सेगमेंट घेतला आहे. If PQ is one segment and its suppose line L is a perpendicular bisector of this segment PQ, म्हणजे समजा रेषा L ही PQ ची लंब दुभाजक आहे. So therefore this point M is midpoint of segment PQ. बिंदू M हा PQ चा मध्यबिंदू आहे. तर ह्या रेषा L वर आपण हा कोणताही बिंदू घेऊया. समजा बिंदू A घेऊया. हा पण कुठेही घेऊ शकतो. मी ह्या ठिकाणी घेतलाय. आपण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही खाली देखील घेऊ शकता. म्हणजे ह्या लंब दुभाजकावर कुठेही हा बिंदू आपण घेऊ शकतो. आणि जर आपण ह्या बिंदू A चे P पासूनचे अंतर त्याचप्रमाणे Q पासूनचे जर अंतर मोजले तर ते लेंथ AP आणि लेंथ AQ हे समान येईल. म्हणजे ही जी लांबी आहे दोघांची पण ही समान असणार आहे. ह्याचं एक प्रमेय आपण हे मागच्या पाठामध्ये पाहिलं. सो द थेरम इज एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम इट्स एंड पॉइंट्स. हे जे एंड पॉइंट आहेत ह्या एंड पॉइंट पासून हे जे अंतर होतं हे अंतर काय होतं, इक्विडिस्टंट म्हणजे समान होतं. म्हणजे आपण हे ह्या अशा सिम्बॉलनी दाखवू शकतो. तर ह्या थेरमचा यूज करून आपण हे नेक्स्ट कन्स्ट्रक्शन म्हणजे इफ द सम ऑफ टू segment otherwise sum of three segments of triangle is given, then how to construct, let's solve it. Here we are starting our first construction. If to construct a triangle when its base and angle adjacent to the base and the sum, most important, the sum of the length of remaining sides is given. बघा जर त्रिकोणाचा पाया, त्रिकोणालगतचा कोन आणि उरलेल्या ज्या बाजू आहेत त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू ह्यांची जर बेरीज दिली असेल, सम दिला असेल तर ह्या त्रिकोणाची आपल्याला रचना करायची आहे. त्यासाठी हा आपण पहिला प्रश्न पाहूया. कन्स्ट्रक्ट म्हणजे रचना करायची आहे त्रिकोण ABC ची. अशी करायची आहे सच दॅट हिअर BC इज इक्वल टू 5.8. BC ची किंमत दिली आहे 5.8 सेमी. मेजर अँगल B is equal to 55 degree and summation of C here these are the remaining two sides of triangle. हा पाया असणार आहे आणि ह्या त्रिकोणाच्या उर्वरित दोन बाजू असणार आहेत. ह्यांची बेरीज दिली आहे 9.2 सेंटीमीटर. आपण एक रफ कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करूया. बघा रफ डायग्राम काढणं अतिशय महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण आपली रचना करू म्हणजे आपल्याला ती इझी जाणार आहे. तर सर्वात पहिले कोणत्याही रचनेची सुरुवात ही पायाने होते. तर जी बाजू दिली आहे दिस सेगमेंट इज नथिंग बट द बेस ऑफ ट्रायंगल. तर हा आपला बेस झाला आहे हुज लेंथ इज 5.8 सेंटीमीटर. नेक्स्ट मेजर अँगल B इज गिवन 55 डिग्री. सो ऑब्विसली दिस रिमेनिंग पॉइंट इज पॉइंट A. तर ही जी माहिती दिली आहे
This is the addition of AB plus AC. So let's start its actual construction. बघा, त्रिकोणाची रचना करण्यासाठी जे कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत हे साधारणतः आपल्याला जे ॲडिशन दिलं आहे, दोघांचं जे ॲडिशन आहे हे 9.2 सेंटीमीटर आहे. तर साधारणतः 9.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 to 10 सेंटीमीटर एवढी जागा आपल्याला थोडी वर अप्पर डायरेक्शनला सोडायची आहे. आणि जो बेस आहे हा बेस आपल्याला थोडासा खाली आणि मिडल पोझिशनला काढायचा आहे. सो हिअर आय ड्रॉ बेस BC whose length is 5.8 centimeter. Let's draw major angle B which is equal to 55 degree. बघा, आपण मेजर अँगल B काढतोय. तर हा जो कोनमापक आहे हा आपण पॉइंट B वर ठेवूया अँड काउंट दिस मेजर फ्रॉम इट्स अपोजिट पॉइंट, अपोजिट वर्टेक्स. C पासून हे काउंट करायचे आपल्याला 55. सो 55 इज ऑब्विसली लेस दॅन 90 डिग्री. तर हा आपला 55, 50च्या पुढे 5 लाईन्स आपल्याला काउंट करायचे. सो हिअर आय एम मेकिंग 1 मार्क. तर हा जो मार्क आहे हा आपण पॉइंट B ला जोडूया की आपल्याला हा 55 डिग्रीचा मेजर अँगल B मिळेल. बघा, 55 आहे, पुन्हा म्हणते 90 पेक्षा लहान असणार आहे, म्हणजे आपला हा लघुकोन तयार होईल. तर आता नेक्स्ट स्टेप असणार आहे आपलं जे ॲडिशन दिलं होतं 9.2 सेंटीमीटर. तर हा 9.2 सेंटीमीटर आपण कंपासमध्ये घेणार आहोत. हे आपण कंपासमध्ये 9.2 सेंटीमीटर घेतलं आहे. नाउ पुट दिस निडल ऑन पॉइंट B अँड मेक दिस फर्स्ट आर्क. हा आपण एक आर्क काढतोय, कंस काढतोय 9.2 सेंटीमीटरचा, म्हणजे जे ॲडिशन दिली होती, जी बेरीज दिली होती त्या मापाचा. Here I name this point, suppose point P. Now connect this point P to point C with the help of scale. आता हा जो नवीन रेषाखंड जो सेगमेंट क्रिएट झाला आहे, सेगमेंट PC, ह्या सेगमेंट PCचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक काढतोय. ह्या सेगमेंटला सपोज मी आर्क सेगमेंट असं म्हणते. सो फर्स्ट ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस आर्क सेगमेंट. टेक हा कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. हे एवढं घ्यायचं आहे की हे ह्या ट्रायंगलच्या बाहेर गेलं पाहिजे. ओके, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल की आपली ही जी डायग्राम आहे ही व्यवस्थित दिसेल. हे दोन्ही बाजूला सेम पहिले आर्क मोठे काढायचे. आता हे मेजर न बदलता पुट दिस फिंगर निडल ऑन दिस पॉइंट P and mark this small arc which intersect our earlier arcs. आधीच्या ह्याला छेदणारे छोटे आपण काढलेत, जे एक्स्ट्रा आर्क आहेत, कंस आहेत, हे आपण रफ करूया. आता हे जे छेदनबिंदू मिळाले आहेत, इंटरसेक्टिंग पॉइंट, जॉईन दिस इंटरसेक्टिंग पॉइंट विथ इच अदर. आता हे जॉईन केल्यानंतर आपल्याला हा लंब दुभाजक मिळाला आहे. समजा ही आपण रेषा L घेऊया. आधीच्या प्रमेयामध्ये जे आपण पाहिलं त्याप्रमाणे रेषा L आहे, हा लंब दुभाजक आहे, म्हणजे ह्या दोन बाजू समान भागामध्ये विभागल्या आहेत. आणि दिस इंटरसेक्टिंग पॉइंट, हा जो छेदनबिंदू मिळाला आहे, हा छेदनबिंदू म्हणजेच आपला त्रिकोणाचा बिंदू A आहे. ओके, सो दिस पॉइंट A इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट P ॲज वेल एज फ्रॉम पॉइंट C. म्हणजे P आणि C ह्या दोन्ही बिंदूंपासून हा समान अंतरावर आहे. इक्विडिस्टंट आहे म्हणजे समान अंतरावर आहे. म्हणजेच हे A आणि C हे दोन बिंदू आपण जोडूया. जोडल्यानंतर AC जो तयार होणार आहे, सेगमेंट AC, ह्या सेगमेंट AC ची व्हॅल्यू आणि सेगमेंट AP ची व्हॅल्यू सेम असणार आहे. ह्या दोघांची किंमत सेम असणार आहे, कारण की हा जो पॉइंट A आहे, हा पॉइंट A ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर म्हणजेच लंब दुभाजकावर आहे. आणि ह्या लंब दुभाजकावरचा कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या बिंदूंपासून समान अंतरावर असतो. म्हणजेच ही किंमत समजा x असेल तर ही किंमत सुद्धा xच मिळणार आहे. आणि ह्या दोघांची टोटल जी होती, बेरीज जी होती, ही 9.2 होती. तर ही बेरीज सुद्धा किती असणार आहे, 9.2 सेंटीमीटरच असणार आहे. तर अशा प्रकारे समजा आपल्याला पायालगतचा एक कोन आणि उर्वरित दोन बाजूंची बेरीज दिली असेल
तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोण काढू शकतो. सेम आपण पुढची कृती शिकतोय, ज्यामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजूंची बेरीज दिली असेल तर आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे परिमिती, मीन्स समेशन ऑफ ऑल साइड, सर्व बाजूंची बेरीज ह्या ठिकाणी असणार आहे. बेस अँड द अँगल्स विच इन्क्लूड द बेस. पायालगतचे कोन जर दिले असतील तर अशा वेळी आपल्याला ही रचना करायची आहे. ह्यासाठी हा एक प्रश्न दिला आहे. हा प्रश्न शिकण्याआधी आपण मागील काही प्रमेयांची थोडीशी उजळणी करूया पुन्हा. आताच आपण हे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम पाहिला. लंब दुभाजकाचे प्रमेय आहे हे. ह्या लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू हा समान अंतरावर असतो रेषाखंडाच्या अंतिम बिंदूंपासून, आणि ह्याचाच वापर आपण आणखी पुढे करणार आहोत. ह्या पुढच्या प्रमेयामध्ये थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, ह्याचा देखील ह्या ठिकाणी उपयोग होणार आहे. बघा, हा त्रिकोण एबीसी आहे. अँगल ACD, दिस अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ दिस ट्रायंगल ABC. म्हणजे हा जो कोन ACD आहे, कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. म्हणजे ह्या कोनाचे माप, समजा ह्या दोन कोनांची माप X आणि Y अशी असतील, तर ह्या बाह्य कोनाचे माप, एक्सटेरियर अँगलचे मेजर जे असतं हे त्या दोन अँगलच्या बेरजे एवढं असतं. तर ह्याचाच वापर आपण इथे करणार आहोत. रचनेमध्ये आपण बाजू ABचा एक लंब दुभाजक काढला आहे, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे, ज्यामुळे काय होणार आहे, हा जो पॉइंट C आहे, हा पॉइंट C A आणि B पासून समान अंतरावर असेल, म्हणजे इक्विडिस्टंट वर असणार आहेत. ओके, AC इज इक्वल टू BC ही व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण असणार आहे, त्रिकोण ABC, हा जो त्रिकोण आहे हा समद्विभुज आयसोस्केल ट्रायंगल असेल. मग जर हा आयसोस्केल ट्रायंगल असेल, समद्विभुज त्रिकोण असेल, तर एकरूप बाजू समोरील जे कोन आहेत हे देखील एकरूप असणार आहेत फ्रॉम आयसोस्केल ट्रायंगल थेरम. म्हणजेच X आणि Y ची किंमत सारखीच असणार आहे. म्हणजे ही पण किंमत आपण काय घेऊया, समजा X घेऊया, तर जो बाह्य कोन आहे हा X अधिक X म्हणजे 2X एवढा असेल. ओके, जर ह्या दोघांमधला जर आपण कोरिलेशन पाहिला, सहसंबंध पाहिला, तर हा ट्वाइस आहे. म्हणजे सपोज हा अँगल X मेजर सपोज 40 डिग्री असेल, तर हा जो एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोन जो आहे त्रिकोणाचा, ह्या त्रिकोणाचा मेजर 80 डिग्री यायला हवं. तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत आपल्या ह्या सेकंड कन्स्ट्रक्शन मध्ये. रफ डायग्राम काढायला स्टार्ट करूया. ह्या ठिकाणी बेस कोणताही दिलेला नाही, डायरेक्ट ऍडिशन दिला आहे. पेरिमीटर म्हणजे परिमिती दिलेली आहे. मेजर अँगल Q अँड मेजर अँगल R, both measures are given, so these two angles has to be at base. हे दोन्ही अँगल पायाच्या जवळच असायला हवे. दोघांचं मेजर लिहूया, 70 डिग्री, 80 डिग्री. सो द रिमेनिंग पॉइंट इज पॉइंट P. उर्वरित पॉइंट P असणार आहे. तिघांचं पेरिमीटर लिहूया. परिमिती लिहिली आहे आपण 11 सेंटीमीटर. रचनेला सुरुवात करूया. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण जो बेस आहे, हा बेस आपल्याला दिलेला नाही, म्हणून आपण जी परिमिती, जो पेरिमीटर जो दिला आहे, हा पेरिमीटर 11 सेंटीमीटरचा एक सेगमेंट, एक रेषाखंड काढून घेतोय. तर हा आपण 11 सेंटीमीटरचा एक सेगमेंट, एक रेषाखंड सपोज XY काढलेला आहे. ह्या ठिकाणी आता जे आपण शिकलो ह्यामध्ये हा जो पायालगतचे जे दोन कोन आहेत, हे दोन कोन आपल्याला दिले आहेत 70 आणि 80 अंशाचे. तर ही मेथड आपण इथे वापरतोय. बघा, हा 2X आहे. ओके, तर ह्याचा हाफ केला तर आपल्याला X मिळतो. तर इथे हा 70 आहे, तर 70चे हाफ 35 येणार आहेत आणि 80चे हाफ 40 येणार आहेत. म्हणजे आपल्याला हे जे दोन व्हॅल्यूज दिले आहेत अँगलच्या, ह्याचे हाफ करायचे आहेत आणि
अँगल एक्स काढायचा आहे 35 अँड अँगल वाय इज इक्वल टू 40 डिग्री. तर हे दोन्ही अँगल्स काढूया. अँगल एक्स आपला काढून झालाय 35 डिग्रीचा, अँगल वाय 40 डिग्री. 35 आणि 40 दोन्ही 90 पेक्षा लहान आहेत, लघु कोन ॲक्यूट अँगल येतील. 40 डिग्रीचा पण अँगल काढलेला आहे. दोन्ही कोनांचे जे किरण आहेत दिस बोथ रेज विल इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. ट्रायंगलचा जो अप्पर पॉइंट होता हा आपल्याला मिळाला आहे पॉइंट पी. नेक्स्ट आपल्याला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे सेगमेंट पी एक्सचा. तर त्यासाठी आपण निम्म्यापेक्षा जास्त टेक मोर दॅन हाफ ऑफ दिस सेगमेंट डिस्टन्स इन दिस कंपास. बघा हे शक्यतो ह्या ट्रायंगलच्या बाहेर जाईल, ह्याची काळजी घ्यायची आहे. ट्रायंगलच्या आतमध्ये आलं तर आकृती थोडीशी खराब होण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे ट्रायंगलच्या बाहेर जातोय. तर अशा प्रकारे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊया. हा फर्स्ट आर्क केला आहे मी पॉइंट एक्स वरून. सेम विदाउट डिस्टर्बिंग दिस मेजर मार्क दिस सेकंड आर्क. नाउ कनेक्ट दिस टू इंटरसेक्टिंग पॉइंट विथ इच अदर. हा पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे. सपोज लेंथ line M is perpendicular bisector of segment XP. This line intersect here, so this is our point Q. So name it point Q and now connect this X and P, P and Q with each other. आपण कनेक्ट केला आहे. आता if you measure it with protractor you will get this measure is equal to 70 degree. Same आपण PY segment PY चा perpendicular bisector काढतोय. So here I am writing 70 degree. These two segments are congruent by using perpendicular bisector theorem. Let us draw perpendicular bisector of segment PY. So here line N is perpendicular bisector of segment PY. So these are two congruent part. This line N intersect here. So this point of intersection is point R. So connect it with P and draw this segment PR and now count this angle with using protractor. You will get this measure is equal to 80 degree. तर अशा प्रकारे आपण जर त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती, if the perimeter of triangle is given and the angles adjacent to bases are given, पायालगतचे जर कोन दिले असतील तर अशा प्रकारे आपण ह्या त्रिकोणाची रचना करू शकतो. ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे ह्या ज्या दोन किमती आहेत त्याचप्रमाणे ह्या ज्या पुढच्या दोन किमती आहेत ह्या सारख्याच येणार आहेत आणि ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे ह्या पूर्ण त्रिकोणाची जी परिमिती तयार होणार आहे ही परिमिती 11 सेंटीमीटर एवढी असेल.